मी शिवयोगी पी.के. आबाळ, हृदयस्पर्शी व्ह्यू चॅनल. आपला आजचा जो विषय आहे तो कोणते शब्द कोठे अचूक पद्धतीने वापरायचे असतात, आचरणात घ्यायचे असतात. आपल्या जीवनामध्ये असे काही शब्द आहेत, असे काही शब्दांच्या ओव्या आहेत. एक एक अक्षर सुद्धा आपल्या जीवनात बदल करू शकते, कायापालट करू शकतात, बिघड करू शकतात. एवढंच नव्हे, आपल्या शरीराला ते बाधक सुद्धा ठरू शकतात. असे काही शब्द आहेत. शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे मंत्र सुद्धा आहेत. शब्द म्हणजे प्रयोग आहेत. शब्द म्हणजे जे उच्चार आहेत, जे शब्द आहेत, ते तुमच्या जीवनामध्ये एक मंत्र, तंत्र, यंत्र, स्तोत्र आणि तुमचं असणारं संपूर्ण क्षेत्र त्याला पवित्र बनवण्याचं कार्य सुद्धा ते करतात. क्षेत्र आणि नंतर मग ते क्षेत्रज्ञ. आणि यासाठी आपण जे काही करतो त्या संपूर्ण क्रियाला काय म्हणतात? आपले एक क्षेत्र म्हणतात. आपलं संपूर्ण शरीर, आपली बुद्धिमत्ता हे सर्व एक पात्र आहे. या पात्रामधून आपल्याला ते पात्र आपल्या जीवनामध्ये निभवायचं आहे. म्हणजे त्या जीवनाची वाटचाल करीत असताना जसे अनेक क्रियाकर्म आपल्या जीवनामध्ये निगडीत म्हणण्यापेक्षा ते कार्यान्वित आहे, कार्यरत आहे. खाणे, पिणे, देणे, घेणे, बसणे, उठणे, जाणे, येणे, ह्या ज्या क्रिया घडतात, ह्या क्रियांबरोबर सर्वात महत्त्वाची क्रिया जी आहे ती बोलणे. ही क्रिया मोठी आहे. मग ह्या बोलण्यामध्ये जे शब्द असतात, जे शब्दप्रयोग आहे, जी भाषाशैली आहे, जे तुमचं वाङ्मय आहे, जो ज्ञानार्जनाचा, ज्ञानस्वरूपाचा जो भाग आहे, त्यामध्ये असणारे जे स्वर आणि व्यंजन यांच्यातून तयार झालेले ते गद्य किंवा पद्य, त्यामध्ये जे पथ्य पाळायचे आहेत, जे नियम आपल्याला आचरणामध्ये आणायचे आहेत, सांभाळायचे आहेत, ते असे की आपण ह्या विषयावर जे बोलतोय तो विषय म्हणजे कोणता शब्द, कोणते वाक्य, कोणते अक्षर कसे उच्चारायचे आणि जीवनामध्ये काय आणि कोणते शब्द टाळायचे आणि कोणते शब्द स्वीकारायचे हे लक्षात घ्या. ऐका, मग काय करायचं? लक्षात घ्यायचं. ट शब्द लक्षात घ्या. ट, ठ, ड, ढ आणि ड यांच्यापासून तयार झालेले जेवढे शब्द आहे ना, ते जे ऱ्हस्व स्वरूपात किंवा दीर्घ स्वरूपात किंवा मध्यावर जे आलेले काही जे शब्द आहेत ते कधी साधक ठरतात तर कधी बाधक ठरतात. त्याच्यामुळे ह्या अक्षरांनी तयार झालेले जे शब्द आहे ते आपल्या जीवनात कितपत आत्मसात करायचे, कितपत आपल्या व्यवहारात, आचरणात, बोलण्यात, क्रियाकर्मामध्ये घ्यायचे किंवा ते दूर ठेवायचे हे लक्षात घ्यायचं. मी हे शब्द बोललो, ट, ठ, ड, ढ आणि ड यांच्यापासून तयार झालेले शब्द ते दूर ठेवा. आचरणात, जीवनात आणू नका त्यांना. पटपट, सटसट, रटरट, कटकट, वटवट, लटलट हे जे आहेत ना, यांना जीवनामध्ये शक्यतो आणायचंच नाही, दूर ठेवायचं. यांच्या क्रियापासून दूर राहायचं. ठम, ठा, ठो, ढम, ढा, ढी, ढ, ढ, ड हे जे शब्द आहे ना, हे बोलल्या उच्चारल्या आपल्या हृदयाच्या स्पंदनाला थोडा वेदना झाल्या. अनुभव घ्या. तुम्ही नुसतं ठ करा, इथं दुःख. ठम करा, इथं दुःख, वेदना होते. ठो ठो करा, अरे बापरे. ह्या घडणाऱ्या क्रिया या शब्दांवे आपल्या जीवनात येऊ देऊ नका आणि यांच्यापासून दूर राहा.
आपटणे, धोपटणे, पडणे, सडणे, किडणे, लवणणे, अटकणे, हे जे शब्द आहे ट ट ढ ढ, हे जे यांच्यात जे आलेले आहेत ना, यांच्यापासून थोडंसं दूर राहा. जीवनामध्ये यांना जवळ येऊ देऊ नका. शब्द उच्चारताना आपल्या मुखामध्ये असे काही शब्द आले पाहिजे का जेणेकरून त्या वेदना आपल्या हृदयालाही होता कामा नये, मनालाही ठेच पोचता कामा नये, आपलंही वाईट होता कामा नये, आपल्यापासून इतरांचं होता कामा नये. हे शब्द घातक असतात, बाधक असतात. एक साधा मोबाईलमध्ये एक जरी बटनावर आपण नुसतं असा थोडंसं जरी टच केलं तर त्याचं व्हायरल किती होतं. आपल्या व्यतिरिक्त इतरांकडून जर कळत न कळत चुकी झाली तर त्या माध्यमाद्वारे किती स्वर कुठपर्यंत पोहोचतात, त्याचे परिणाम चांगले वाईट होतात. आपण बुद्धिजीवी असताना सुद्धा आपल्याला नसताना ते भोगावं लागतं. म्हणण्यापेक्षा आपल्या मनावर आपलं नुकसान काही होत नाही, कारण आपण सत्य असतो. आपण जे खरं आहे ते बोलतो, चांगलं बोलतो, शुद्ध बोलतो. परंतु हे बोलताना जसा बोटाच्या स्पर्शाने काही गोष्टी जसा अनुष्टुप छंद जोपासला जातो, ओम नमो तर्जनी नमा, मध्यमा नमा, करिष्ठकाम्या, अनामिका, हे जे आहे छंद जोपासले जातात, तसे आपल्या स्वरातून, आपल्या उच्चारातून निघणारे जे शब्द आहे ते शब्द रेचक, बोधक, पूरक ठरले पाहिजे. बाधक ठरता कामा नये, साधक ठरले पाहिजे. म्हणून शब्द प्रयोग हे आचरणात, उच्चारणात, आपल्या जीवनात, आपल्या वाङ्मयात, आपल्या लिखाणात, आपल्या वाचनात आणि आपल्या ऐकण्यात कसे आणि कोणते आले पाहिजे यावर मी बोललो. मग या शब्दांपासून दूर राहा. का ट ठ ड ढ ढ आणि ड यापासून काही शब्द चांगले, पण ते जे चांगले आपल्याला कानालाही गोड लागतात, उच्चारायलाही गोड लागतात, इतरांना ऐकायलाही गोड लागतात, तेच फक्त आचरणात घ्यायचे ते शब्द. इतर शब्द आले नाही पाहिजे. उदाहरणार्थ वाट चांगला शब्द आहे, वाट, वा वा, वाटा चांगला आहे, वाटा. पण वटवट नको. मग असे शब्द आणायचे नाही. कटकट नाही, डमडम नको, ठोठो नको. आपल्या वाङ्मयात सुद्धा त्यांना थारा देऊ नका. शब्द कोणते घ्यायचे जे आपल्याला साधक आहेत, आपल्या घडणाऱ्या करणाऱ्या प्रयोगाला, आपण जो प्रयोग साध्य करतोय ना त्या साधनेला ते साधक ठरले पाहिजे. तर साध्य आपण परिपूर्ण करू शकेल. साध्य साधते याच्यासाठी आपले अचूक असे शब्द प्रयोग आपल्या मुखातून मुखोद्गतच पाहिजे, किंवा ते उच्चारले गेले पाहिजे, लिहिले गेले पाहिजे. लिखाणामध्ये येतील हे शब्द, नाही असं नाही. पण मात्र अर्रा ओर, वाईट, आणि मग ट जरी तिथं आलं मग नीट, हे तर चांगला आला शब्द, पण त्याला जोड जी आहे ना ती चांगल्या शब्दाची आहे. बघा, भुई सपाट शब्द कसा आला. भुई हा शब्द चांगला आहे, पण सपाट कसे शब्द तयार झाले. मग रहाट, परिपाठ, तो शब्द चांगला आला. पण वाटणे, रेटणे, हा जो ट येतो ना मधी, या टला जिथं जोर आलेला आहे, ज्या शब्दात जास्त जोर त्या टनी केलेला आहे तो शब्द प्रयोग बिघडलेला. ज्या ठिकाणी ठनी जास्त मारा केला तिथं ठो ठम ठा झालेला आहे. एच मीन्स हार्ट. हार्ट म्हणजे हृदय, आणि हृदयाच्या स्पंदनामध्ये जे खरं अक्षर आहे ना ते ह आहे. तो ह जपायचा आहे आपण. ह जपताना हे बाकीचे जे वाईट आणि आपल्याला त्रासदायक जे शब्द आहे आणि इतरांना सुद्धा नुकसानकारक आहेत त्यांना थारा द्यायचा नाही. ह जपायचा. हो, ही विधी आहे. ही विधी बघा कशी आहे. हे जे हात आहे ना ते आपल्या हृदयाजवळ आपण घेतलेलं आहे. आपल्याला जर प्रसन्नता पाहिजे असेल ना तर आपल्या मुखातले जे शब्द आहे
ते जर अतिशय गोड आणि मधुर, अतिशय स्वरबद्ध असे जर समोरच्याला ऐकावले गेले, गीत गायले गेले किंवा बोलताना जर मंजूर आवाजात बोलले गेले अगदी आपलेपणातून, तर ते शब्द, ते वाक्य, ते उच्चार इतरांनी गोड लागतात, आपल्यालाही गोड लागतात. आपलं हृदय खुलतं. फुल कुसुमित द्रुमदल शोभी सुहासिनी. आनंदी आनंद घडतो, समाधान मिळतं, आपल्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान मिळतं. आता समजा मी तुमच्याशी बोलतोय, बोलताना समजा मी जर तुम्हाला जर म्हटलं की बाबांनो, आपण थोडेसे शब्दप्रयोगातून आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे आपण बघू, असं जर आपल्याला जर वाटलं तर बघा ना, तुम्ही काहीच करू नका, जिथले तिथं बसा. आता मी तुमच्या समोर दिसतोय, पण मी काही शब्दप्रयोग स्वरातून, गायनातून किंवा मधुरतेने मी जेव्हा उच्चारतो ना, त्यावेळी माझ्या चेहऱ्यावर बघा कसे परिणाम होतात, चांगले आणि वाईट. मी जर म्हटलं अरे रे 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 रे, बघा माझा चेहरा कसा, कसा झाला, अबा कसा चेहरा झाला. मग हे सांभाळा. आणि मी जर म्हटलं हां, असं जर थोडंसं नुसतं हां केलं, कसं वाटलं, गोड वाटलं, मला गोड वाटलं. हां मधुरता येते. हां असं जपायचं. हां सारे ग म सा, सारे ग म पद नी सा. मी जास्त गाऊ नाही, गायचं नाही मला. माझ्याजवळ काही इथं पेटी, तबला किंवा इतर काही साहित्य असं काही नाही. सारे ग म पद नी सा, सारे गम पद निसा. सारे गम जे आहे ना, त्यातले पद, तुम्हाला पद आहेत, पद दिलेले आहेत. ह्या भाषा शैलीमध्ये काही पद आहेत, आपल्याला ते पद मिळतात. आपल्या ज्ञानातून काही पद, हो तो पदवीधर आहे, हो त्याला पद मिळालं, तसे ते पद आहे. सा रे ग म पद निसा, सारे ग म पद निसा. कसे शब्द वाटले, ठामठा ठे ठाम ठाम ठम ठाम, बरं वाटलं नाही वाटलं, धांग धांग दिंग दिंग धाना, बरं वाटलं नाही वाटलं. स्वरबद्ध आलं पाहिजे. एखादं गीत गाताना आपण ते मंजूळ आवाजात गीत गातो ना, त्या गीतकाराने, त्या लिखाण करणाऱ्या त्या लेखकाने, त्या काव्य रचनेतल्या त्या कवीने कसे शब्दप्रयोग कवितेमध्ये, गद्यामध्ये, पद्यामध्ये, लिखाणामध्ये कसे वापरले, गायनामध्ये कसे वापरले, ते वापरताना ते गीत ज्या ज्या शब्दांनी जसे अलंकृत झालेले आहेत, त्या पद्धतीचे त्यांना माधुर्य, मधुरता, गोडी आणि गोडवा तयार झालेले. त्या शब्दांना, त्या काव्याला, त्या रचनेला अलंकृत असे ते झालेले. तिथे किती गोड वाटतं त्या शब्दप्रयोगामध्ये, किती ते गीत किती आपल्याला मंजूर वाटतं, किती आनंददायक वाटतो. पण तिथे जर शब्द जर भलते जर आले तर ते तुम्हाला ऐकूशी वाटत नाही आणि आपल्याला सुद्धा नाही, त्यात नुकसान होतं. बघा, आपण थोडंसं बघू. नको नेहुरी अक्रूरा, नको नेहू भगवान भगवान, नको नेहू रे अक्रूरा, नको नेहू भगवान, नको नेहू भगवान अक्रूरा, नको नेहू भगवान. हे वाक्य मी गायलं. नको नेऊ रे अक्रूरा, भगवानाला नेऊ नको असं मी म्हटलं. तो अक्रूर नावाचा शब्द उच्चारताना तो चेहरा कसा झाला, नको 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 नेऊ रे, नको नेऊ रे भगवान असं बोलताना कसा वाटला. आपल्या चेहऱ्यावर काय आलं, आपल्या चेहऱ्यावर उदासीनता आली, नाराजी आली, रडका चेहरा झाला. बघा, शब्दाचे परिणाम आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आपल्या शरीरावर कसे होऊन गेले. बघा, आपण अजून एक वेगळं गायन बघू, आपण थोडंसं वेगळं. आणि त्यात बघा,
शब्द हे तुमच्या जीवनामध्ये काय बनवतात, कसे बनवतात, काय पालट कसे करतात, चांगलं कसे घडवतात, तुम्हाला काय देतात, गीतातून, गायनातून आणि उच्चारणातून, बोलण्यातून तुम्ही कसे घडल्या जातात. उदाहरणार्थ अजून एक आपण बोलू. समजा आपण रडक्या स्वरामध्ये म्हणण्यापेक्षा व्याकुळतेने, उदासीनतेने, नाराजीने आणि घडलेल्या प्रसंगामुळे आपल्या मनाला ज्या झालेल्या वेदना आहेत, ज्या संवेदनशील आहेत, त्यावेळी आपण जेव्हा बोलतो त्यावेळी त्याचे परिणाम त्या चेहऱ्यावर त्याच स्वरूपाचे घडतात. उदाहरणार्थ, शरहाला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. बघा चेहऱ्यावर काय परिणाम झाले. आपण अजून थोडस वेगळं गा बरं. काय येतो, एक उद्वेग आल्यासारखं म्हणण्यापेक्षा एक उत्तेजन, चेतना, जागृती, यातले काही शब्द बघा. बलसागर, बलसागर भारत हो. एकच वाक्य आपण घेतलं, कसं वाटलं. सावरकरांचं घ्या तुम्ही, त्या गायनात एकच वाक्य घ्या, कसं वाटतं. सागरा प्राण तळमळला, सागरा सागरा. प्राण शब्द अचूक देणे आला. सागरा थोडा दीर्घ आला. तळमळला, तळमळला हा शब्द जागीच गोळा झाला. कसे वाटतात बघा. काही शब्द, काही गायन, काही गीत असे आहेत का ते आपण जेव्हा उच्चारतो ना, तर त्या टायमाला आपल्या शरीरातली चेतना अवस्था आपोआप जागृत होते, आपोआप जागृत होते. कशी जागृत होते ऐका. जसं आपण म्हणतो एखाद वेळी, इवले शिरोप लावी हेले द्वारी, त्याचा वेलू, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा वेलू, त्याचा वेलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुलला शब्द आपण उच्चारल्याबरोबर चेहरा सुद्धा फुलला गेला पाहिजे, आपोआप फुलत होतो. असे काही शब्द असतात. असे आता काही एक उद्वेग म्हणण्यापेक्षा ना, एक रोमान, एक आपल्या शरीरामध्ये आलेली एक चेतना अवस्था जागृत झाल्यासारखे काही गीत आहे, काही गायन आहे. आपल्या शरीराला कसे घडवतात हे शब्द, हे गद्य, हे गीत, हे गायन, हे स्वर, ही मधुरता कशी कशी घडवते बघा. ते नंद दुआरी हिक जोगी हायो, एक जोगी हा. एक जोगी आयो, एक जोगी नंद दुआरे, एक जोगी आयो, एक जोगी आयो. शंखनाद नाद, शंखनाद नाद बजायो, एक जोगी आयो, एक जोगी, एक जोगी आयो. मी आता हे नंदद्वारे एक जोगी आहे आयो एवढं माझा आपोआप प्राणायाम झाला. आज जपाजप झाला. चेहरा पुन्हा खुलला, चेहरा पुन्हा खुलला. इद ब्रह्म खुल. शब्द हे तुम्हाला प्राण वाचवतात, प्राण देतात, अपानवायू दूर करतात, प्राणवायू घडवतात. आज जप होतो. मग स्वर कसे गायचे, उच्चार कसे करायचे, आचरणात शब्द कोणते घ्यायचे, कोणते टाळायचे आणि कोणत्या स्वरूपाने आपण वावरायचे. कशातून? ह्या वाणीतून, या शब्दातून.
हा जपा, हा हा जपा बरं स्वतःला. हा काय, हा 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 जपा, हा जपला. हार्ट मीन्स हृदय, हृदयाला जपायचं आपल्याही आणि इतरांना. प्राणायाम अशा रीतीने सुद्धा साधता येतो. फक्त मी सांगितलं काही शब्दप्रयोग आचरणात उच्चारात येऊ देऊ नका. कोणते सांगितले? ठ ठ ढम ढा ढ ढ हे जे आहे ना, ठ येऊ देऊ नका. रामकृष्ण हरी. मी शिवयोगी पी.के. आबा आव्हाड. माझं हृदयस्पर्शी चॅनल, व्ह्यू चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी नित्यशा हजर आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.